श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आहे वार बुधवार. तर आजपासून अमावस्या सुरू झाली आहे. तर प्रत्येक अमावस्याला आपल्या देवघराची स्वच्छता करायचं असतं आणि देवसुद्धा स्वच्छ करायचं असतं. आणि देवघर तर स्वच्छ करायचंच, पण आपलं घर स्वच्छ करायचं, आपल्या घराचा उंबरा स्वच्छ करायचा, आपला दरवाजा स्वच्छ करायचा. कारण जिथं स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मी नक्की येत असते बघा. ज्या घरामध्ये जाळं जळमटं असतात तिथं माता लक्ष्मी कधीसुद्धा येत नसते. अमावस्या म्हणजे आपल्या घरातली दरिद्रता काढून बाहेर घालण्याचा दिवस असतो. तर अमावस्याला आपल्याला सगळं काही स्वच्छ करायचं असतं. फाटके तुटके चप्पल बाहेर फेकायचे असतात, कपडे फाटलेले बाहेर टाकायचे असतात, घरात ठेवायचे नसतात. जे लागणारे कपडे आहेत तेच घरात ठेवायचे असतात. चपलासुद्धा बघा जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच ठेवायच्या असतात. अडगळीचं सामान असतं ते बाहेर काढायचं असतं. देव स्वच्छ करून घ्यायचे असतात. आणि मंगल कलश असतो, तो मंगल कलशसुद्धा स्थापन करण्याचा दिवस म्हणजे अमावस्या असते. आणि माता लक्ष्मी ही अमावस्या दिवशीच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो अमावस्या म्हणजे. बघा, लक्ष्मीपूजन कधी असतं? अमावस्यालाच असतं ना, दिवाळीत. त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करण्याचा दिवस म्हणजे अमावस्या असते. तर उद्या अमावस्या आहे, उद्या गुरुवार पण आहे. स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार आहे, उद्या अमावस्या आहे. आजपासून सुरू झालं आहे, पण उद्या पण केलं तरी चालतं. उद्या गुरुवार पण आहे, माता लक्ष्मीचा वार आहे, बृहस्पतिवार म्हणतात. भगवान विष्णूंची सेवा करण्याचा दिवस असतो. तर उद्या सर्व ताईंनी देवघर स्वच्छ करा, घराची जाळजळमटं काढा, घरावर स्वास्तिक काढायची हळदीनं. कारण हळदीनं जर स्वास्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये कसलीही निगेटिव्हिटी येत नसते. आपल्या दारात उद्या अमावस्या पण आहे, गुरुवार पण आहे, तर घराच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं. परत पुन्हा दारावर स्वास्तिक काढायचं, शुभ लाभ काढायचं. स्वास्तिकच्या साईडनं 2 रेषा ओढायच्या, इकडं 2 इकडं 2, कारण त्या मर्यादा असतात. आणि घरात छान असं स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून ते तीर्थ आपल्या घरात प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते शिंपडायचं. वल्गा सुक्त म्हणायचं, काळभैरव अष्टकाची सेवा करायची. तर अशी सेवा करायचं. ही जर सेवा केली तर नक्कीच बघा स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये प्रवेश करतील आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून भेटूया तो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.